ठाकरे खरंच एकत्र येणार? साथ प्रतिसाद की वाद भरमसाठ? ठाकरे बंधूंची युती का रखडली? ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी उत्सुकता साऱ्या महाराष्ट्राला लागली होती. मात्र राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही युती आघाडीच्या भरवशावर राहू नका असे आदेश दिले. त्यामुळे युतीच्या चर्चेला ब्रेक लागला असला तरी अधूनमधून या चर्चेला उधाण येतच असतं. त्यात आता ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली. की आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं. आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे ते भविष्यात होईल असं चांगला पॉझिटिव्हली विचार आमच्यामध्ये पण आहे. ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर युतीबाबत काही ठोस चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी ठाकरेंच्या एकत्र येण्यावरून वारंवार भाष्य केलं. मात्र उद्धव ठाकरेंनी भर सभेत राज ठाकरेंना साथ घातल्यानंतर पुन्हा कधीही युतीबाबत शब्द काढलेला नाही. तर दुसरीकडे राज ठाकरेही मौन बाळगून आहेत. त्यात उद्धव ठाकरेंकडून युतीचा प्रस्ताव आलेला नसल्याचं मनसेकडून सांगण्यात आलंय. आमच्याकडे कुठला अजून प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे तरी आला नाही. आला तर त्याच्यावर निर्णय राजसाहेब घेतील. साथ प्रतिसाद ते शिंदे सेनेसोबत युती अशा अनेक चर्चा ठाकरे बंधूंच्या युतीच्या अनुषंगानं समोर आल्या. मात्र महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगणारे ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय. अर्थात या प्रश्नाचं खरं उत्तर ठाकरे बंधूच देऊ शकतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वळूया पुढील बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या मंत्र्यांची एक बैठक घेतली आणि यावेळेस प्रत्येक खात्याचा आढावा घेत असताना शिंदेंच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे शिवसेनेचे सगळे मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याचं समोर आलं. अजित पवार आमची विकास कामं थांबवतात अशी तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली. आम्हाला निधी दिला जात नाही तर आम्ही काम कसं करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.